तुम्ही पाहिलं असेल तर फिमेल कॅन्डिडेटसाठी जास्त चान्सेस आहेत. जसं की ॲनालिस्ट पहिल्या रोलसाठी 4 लाखाचं पॅकेज आहे, दुसरं एक 5-5.5 लाखाचं पॅकेज आणि तिसरं 7.5 लाखाचं पॅकेज आहे. कंपनीची प्रोसेस खूप फास्ट होती रॅदर दॅन अदर कंपनी. म्हणजे ह्या वेळेस जरा जास्त फास्ट होती. खूपच फास्ट झाली. सगळ्यांना विचारलं, पण माझ्या वेळेस त्यांनी मला विचारलंच नाही की नाही का आयडेंटिटी काय आहे वगैरे, कार्ड दाखव वगैरे, त्याचे डिटेल्स वगैरे. त्यावेळेस मग मला असं वाटलं की काहीतरी चुकतंय. फ्लटर का असं? फ्लटरच का? मग मी सांगितलं की वेगळं आहे अँड्रॉइडपेक्षा वगैरे आणि मला काहीतरी वेगळी टेक्नॉलॉजी पण शिकायची होती. बोलले की काय डिफिकल्टीज काय आली इंटर्नशिपमध्ये. मग मला असं रन टाईमला काही आठवलं नाही की वेगळं काही सांगायचं. मग मी सांगितलं की सगळ्यांच्या मोबाईलची साईज सेम नसते. ओके. त्यांनी लगेच फीडबॅक काय कसं त्यांचं की त्यांनी विचारलं मला की काही क्रॉस क्वेश्चन्स मला काही. क्रॉस क्वेश्चन बऱ्याचदा करतही नाहीत, पण काही इंटरव्ह्यूअर असतात की जे तिथे चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करतात की त्यांना जाणून घ्यायचं असतं की हे तुम्ही कसं सॉल्व्ह केलं वगैरे. सो अशा सिनरीमध्ये प्रोजेक्ट स्वतः करणे हे बेस्टच राहतं. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोर्टवेब पॉडकास्ट सिरीजमध्ये. तर आज आपण कॅपजेमिनाय या कंपनीबाबत बोलणार आहोत. मेनली तर कॅपजेमिनाय ही मास रिक्रुटर कंपनी म्हणूनच ओळखली जाते. आता ह्या कंपनीमध्ये आता जर तुम्ही पाहिलं असेल तर फिमेल कॅन्डिडेटसाठी जास्त चान्सेस आहेत, कारण मेनली तर त्यांची रिक्वायरमेंट फिमेल कॅन्डिडेटसाठीचीच आहे. तर तुम्ही हा विचार नक्की करू शकता की कॅपजेमिनायला तुम्हाला सिलेक्ट व्हायचं आहे, तर तुम्हाला प्रिपरेशन वगैरे कसं करायचं आहे हा पाथ तर आपल्याला पॉडकास्टमधनं कळेलच. पण कॅपजेमिनाय मुळात 3 रोलसाठी येते. म्हणजे 2 रोल तर ॲनालिस्टचे आहेत, पण पॅकेज व्हॅरी करतं. जसं की ॲनालिस्ट पहिल्या रोलसाठी 4 लाखाचं पॅकेज आहे, दुसरं एक 5-5.5 लाखाचं पॅकेज आणि तिसरं 7.5 लाखाचं पॅकेज आहे. आणि तो सिनियर ॲनालिस्ट असा रोल आहे तिसऱ्या पॅकेजसाठीचा. सो तुम्ही ज्या पद्धतीने इंटरव्ह्यू द्याल, तुमचा इंटरव्ह्यूचे राऊंड जसे होतील ना, त्यावरून ते तुम्हाला तसं पॅकेज ऑफर करतात. तुम्हाला रादर इंटरव्ह्यूच त्या पद्धतीने घेतले जातात. ठीक आहे. चला मग आज आपल्याबरोबर साक्षी आहे, जी आपल्याला तिचं कॅपजेमिनायचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तिचा रिझ्युमे वगैरे कसा होता, तिने इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी काय पॉईंट्स असे होते की जे तिला हेल्पफुल ठरले, तिच्याकडूनच ऐकून घेऊया. हॅलो साक्षी. हॅलो सर, माझं नाव साक्षी भोजने. मी SITS कॉलेजमध्ये शिकते आणि आत्ता मी लास्ट इयरला आहे. मी कम्प्युटर बॅकग्राऊंडमुळे असल्यामुळे माझा सगळा प्रोजेक्ट्स वगैरे सगळं सॉफ्टवेअरचं होतं. बरोबर. तर ह्या कंपनीची प्रोसेस खूप फास्ट होती रॅदर दॅन अदर कंपनी. म्हणजे ह्या वेळेस जरा जास्त फास्ट होती. खूपच फास्ट झाली. एवढा कमी गॅप कधीच नसायचा. म्हणजे तरी टेंटेटिव्ह ती 20 तारखेपासून स्टार्ट झाली असेल, 20 मार्च. आणि इंटरव्ह्यू वगैरे त्यांचे 12 एप्रिलपर्यंत सगळे कंप्लीट झाले होते. आणि फर्स्ट त्यांनी पहिली ॲप्टी झाली. ते ॲप्टिट्यूड झाल्याच्या नंतर 7 दिवसाच्या आतच त्या सुपरसेट एक प्लॅटफॉर्म आहे त्यावर अपडेट होत होतं. म्हणजे एक प्रत्येक राऊंडमध्ये 7 दिवसाचाच गॅप होता. म्हणजे नाही का, आज राऊंड झालाय तर नेक्स्ट 7 दिवसात लगेच रिझल्ट येऊन जात होता. तर त्यात 4 राऊंड होते. पहिला ॲप्टिट्यूड होता, त्या ॲप्टिट्यूडमध्ये सुडो कोड वगैरे सुडो कोड होते. नंतर होते हो. आणि नंतर 10 क्वेश्चन होते, ज्यात ट्री आणि ग्राफचे क्वेश्चन होते MCQ. म्हणजे ट्री आणि ग्राफचे होते. आणि ग्राफमध्ये त्यात सपोज तुम्ही असं ट्री दिलेलं होतं, त्याची प्री ऑर्डर काय असेल, ऑप्शन मधून पोस्ट ऑर्डर काय असेल वगैरे होतं. त्यानंतर 4 गेमिंग राऊंड होते. त्यामध्ये एक मोशनचा होता, एक ते डॉट वगैरे सिलेक्ट करायचा होता आणि त्यानंतर एक बिहेवियरचा सेक्शन होता, ज्यामध्ये त्यांनी सेंटेन्स दिलेलं होतं आणि 3 ऑप्शन दिले होते की स्लाइटली ॲग्री डिसॲग्री. मग ते आपलं चेक करत होते की तुमचं मत काय. आणि त्यात सगळे क्वेश्चन टीमवर होते. तुम्ही एखाद्या टीममध्ये कसं वर्क कराल, तुम्ही ह्या सिच्युएशनमध्ये कसे हँडल कराल ती सिच्युएशन, तुम्ही काय, तुमचं ओपिनियन काय असेल वगैरे, असे ते क्वेश्चन होते. बिहेवियरल टेस्ट आहे. बिहेवियर हा फर्स्ट राऊंड होता. त्याच्या 7 दिवसानंतरच लगेच त्यांचा कम्युनिकेशनचा राऊंड होता. कम्युनिकेशन हा 60 मिनिटाचा राऊंड होता. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की ड्युरेशन 1 तास असं, पण तेवढा वेळ लागत नव्हता. अच्छा, त्याआधी पण आपण कंप्लीट हो. त्याच्यामध्ये पण असे काही सेक्शन होते. त्यामध्ये पण त्यात एक सेक्शन होता पहिलं की रीडिंग करायचे होते सेंटेन्स. ते जे सेंटेन्स दिले असेल ते रीड करायचे.
अजून एक सेक्शन होता की ते एकदाच सेंटेन्स ऐकवायचे, पण ते एकदाच ऐकवायचे, अच्छा. रिपीट करता येत नव्हतं. ओके. आणि ते आपण बोलायचे. बरोबर. नंतर ग्रामरचे सेक्शन, ग्रामरचे क्वेश्चन ते सांगायचे आणि त्यात ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स मिस्टेक्स किंवा काय ते, ओके. पुन्हा काही मिसिंग असायचं, Fill in the फिल इन blanks द थोडं. ब्लँक्स वगैरे. आणि लास्ट सेक्शन होता की ते एक टॉपिक देत होते, त्या टॉपिकवर आपल्याला बोलायचं होतं. ओके. 30 सेकंद टाइम देत होते की तुम्ही विचार करा आणि हम्म. 30 सेकंदानंतर तुम्हाला 45 सेकंदासाठी ते बोलायचं होतं. तर त्यात मला टॉपिक होता की हॅपीएस्ट डे इन लाईफ. अरे वा. आणि मग तो कम्युनिकेशन राऊंड झाला. त्याच्यानंतर मग त्यांनी कोडिंग राऊंड होता. ओके. त्यामध्ये पण काहींना कोडिंग राऊंड होता, काहींना नव्हता. तर ओके, हां, बरोबर. माझ्या सिनारिओमध्ये मला कोडिंग राऊंड होता. त्या कोडिंग राऊंडमध्ये 2 कोड होते आणि काहीतरी समथिंग 40-45 मिनिट्सचा टाइम होता. ओके. त्यांचाच प्लॅटफॉर्म होता, त्यांच्याच प्लॅटफॉर्मवर एडिटर वगैरे ते सगळं? हो, त्यांचं हां, ते की हॅकर रँक नाही, वगैरे hacker तिकडे rank असं? वगैरे नव्हतं. अच्छा. त्यात मला एक कोड होता की फॅक्टोरियलचे ऑपरेशन, ओके. पण तो कोड खूप लेंदी होता. म्हणजे मी टाईप वगैरे केला हां. पण रन नाही झाला आणि एक ओके. प्रिफिक्स सम वाला होता. मग अच्छा. माझा एकच कोड व्यवस्थित, प्रिफिक्स म्हणजे ॲरेचा कोड हो, आहे. ॲरेचा कोड, बरोबर. एकच कोड रन झाला. त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी त्यांनी मेल केला की ओके, ते उद्या पण इंटरव्ह्यू आहे. हो, खूप लेट, म्हणजे तरी 8 वाजताच्या टाईममध्ये त्यांनी मेल केला की उद्या तुम्हाला 12 वाजता जॉईन व्हायचं किंवा 1 वाजता जॉईन व्हायचं. आणि मग इंटरव्ह्यू झाला. तरी माझा 30 मिनिटाचा इंटरव्ह्यू झाला. अच्छा. मग इंटरव्ह्यू व्हर्च्युअलच म्हणजे हो, इंटरव्ह्यू ऑन कॉल? ओके. मग काय काय क्वेश्चन होतं, कसा होता म्हणजे इंटरव्ह्यू, काय होतं नेमका? पहिलं तर त्यांनी इंटरव्ह्यू स्टार्ट झाला त्यावेळेस त्यांनी इंट्रोडक्शन विचारलं. आणि ह्या कंपनीच्या सिनारिओमध्ये असं होतं की आपलं आयडेंटिटी कार्ड स्कॅन करायचं होतं वगैरे, असं ते ओके. विचारायचे डिटेल्स फर्स्ट. ओके. आणि माझ्या फ्रेंड्सच्या वेळेस वगैरे सगळ्यांना विचारलं, पण माझ्या वेळेस त्यांनी मला विचारलंच नाही की नाही का आयडेंटिटी काय आहे वगैरे, कार्ड अच्छा. दाखव वगैरे, त्याचे डिटेल्स वगैरे. ओके. त्यावेळेस मग मला असं वाटलं की काहीतरी चुकतंय. पण मग मी त्यावेळेस नाही बोलली. मग त्यांनी आधी मला इंट्रोडक्शन विचारलं, मग मी म्हणजे कोणी डमी इंटरव्ह्यू देत नाहीये ह्यासाठी ते चेक करत होते का? ओके. कार्ड दाखवायला लावत होते. आणि जर नाही दिसलं त्यांना प्रॉपर ब्लर वगैरे दिसलं तर ते अपलोड करायला लावत होते, स्क्रीन शेअर करून दाखवायचं होतं. ओके ओके ओके. त्यात ते माहित होतं मला, पण मला विचारलंच नाही त्यांनी. त्यामुळे मग- तुम्हाला असं टेन्शन आलं हां. की बरोबर नाही चुकतंय चाललंय, हे. काहीतरी हां, कारण चुकतंय. सगळ्यांचा फ्लो सेम होता आधी नाही का, बरोबर. जेवढे इंटरव्ह्यू झाले. हम्म. त्यामुळे जसं नर्वस वाटलं, पण नंतर म्हटलं लास्टला विचारूया. हां. मग मी लास्टला ते कव्हर केलं, त्यांना ओके. विचारलं क्वेश्चन्स मध्येच की तुम्ही मला कार्ड नाही विचारलं, आयडेंटिटी अच्छा. कार्ड वगैरे. मग त्यांनी ते विचारलं नंतर. ओके. मग सो सुरुवात कशी झाली मग, काय? सुरुवात पहिली इंट्रोडक्शन विचारलं. मग इंट्रोडक्शनमध्ये मी माझं सगळं सांगितलं, लास्ट इयरला कोणता प्रोजेक्ट करते. हम्म. लास्ट इयरला मी IoTचा प्रोजेक्ट केला आहे आणि ओके. त्याचा ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे त्या IoTच्या प्रोजेक्टसाठी मी ॲप पण बनवलं आहे. ओके. मग ते व्यवस्थित एक्सप्लेन केलं. मग त्याच्यानंतर त्यांनी इंटर्नशिपबद्दल विचारलं. मग मी बाईन कॅप्समध्येच इंटर्नशिप केली आहे फ्लटरचं, ते सांगितलं वगैरे. मग ते म्हणले का ते चूज केलं नाही फ्लटर का असं? फ्लटरच का? मग मी सांगितलं की वेगळं आहे अँड्रॉइडपेक्षा वगैरे आणि मला काहीतरी वेगळी टेक्नॉलॉजी पण शिकायची होती. आणि सध्या ॲप डेव्हलपमेंट वगैरे खूप फास्ट होतं, सगळीकडेच लॅपटॉप वगैरे कॅरी करणं अवघड आहे. मग ते ॲप वगैरे सांगितलं. मग त्यांनी बरोबर. विचारलं काय काय केलं इंटर्नशिपमध्ये. मग मी ते सगळं सांगितलं, क्विज ॲप, टू डू लिस्ट ॲप वगैरे सगळं. मग ते बोलले की काय डिफिकल्टीज काय आली इंटर्नशिपमध्ये. मग मला असं रन टाईमला काही आठवलं नाही की वेगळं काही सांगायचं. मग मी सांगितलं की सगळ्यांच्या मोबाईलची साईज सेम नसते. ओके. मग तो एक इश्यू होतो की नाही Responsive. वगैरे. मग त्यांनी नंतर विचारलं मग ते कसं हँडल केलं तू. मग ते सांगितलं की मीडिया क्वेरी वगैरे एक आहे ऑप्शन त्यामध्ये. मग हे सगळं फ्लटर प्रोव्हाइड करतं, म्हणूनच मी फ्लटर चूज वा, केलं वा. आणि इंटर्नशिप पण त्यातच केली. फ्लटर क्रॉस प्लॅटफॉर्मच आहे, हां, त्यासाठीच मुळात ते त्यामुळेच. सपोर्ट करतं. बरोबर. ते झाल्याच्या नंतर मग त्यांनी माझ्या रेझ्युमेवर विचारलं. हम्म. मग मी सुपर एक्समध्ये एक जावाचा प्रोजेक्ट केला होता, तो टाकला होता कनेक्ट रूमी असा. कनेक्ट रूमीज. कनेक्ट रूमीज. मग तो सांगितला. हां. तो त्यांना खूप आवडला. त्यांनी विचारलं हे असं वर्क होतं का, म्हणजे त्याच्यावर स्टुडंट फाइंड होतील का, ओके. स्टुडंट होतील का. मग मी बोलले हो. म्हणले आत्ता करताय का. म्हणलं आत्ता मी लास्ट इयरला वेगळं डोमेन घेतलंय, ते वेगळ्या याच्यात करते, पण मी कंटिन्यू करणार आहे. ओके. मग ते झाल्याच्या नंतर त्यांनी लास्ट इयरचं विचारलं, लास्ट इयरचा काय प्रोजेक्ट आहे. मग मी तो एक्सप्लेन केला. माझा लास्ट इयरचा प्रोजेक्ट आहे
मॉनिटरिंग अँड प्रेडिक्शन सिस्टीम ऑफ सिवर नेटवर्क्स. ओके. म्हणजे आपले मॅनहोल्स वगैरे असतात बरोबर. लेवल वगैरे चेक करायचे. तेच मी ते थोडंसंच एक्सप्लेन केलं, तर मला एवढं पण डीप नव्हतं येत IoT. मग मी जास्त फोकस ते ॲप बनवले त्याच्यासाठी, ते शो करायला अलर्ट वगैरे. बरोबर. मग तिकडं जास्त सांगितलं की नाही का. मग त्या इंटर्नशिपचा फायदा मला याद झाला इथे झाला. बरोबर. मग ते झाल्याच्या नंतर त्यांनी थोडंसं विचारलं की कसं दाखवता, काय शो केलं, काय केलं लास्ट इयरच्या प्रोजेक्टमध्ये वगैरे. मग मी ते सांगितलं की अलर्ट्स, नोटिफिकेशन वगैरे, ऑटोची लेवल किती आहे ते वगैरे. मग ते हे एवढे प्रोजेक्ट्सच्या नंतर मग ते बोलले की आता आपण जावाचे क्वेश्चन्स विचारू. मग त्यांनी जावाची सुरुवात केली, स्ट्रिंग काय असतं आणि स्ट्रिंग बफर काय असतं ते सांगितलं. मग तेच क्वेश्चन त्यांनी विचारलं की स्ट्रिंग आणि स्ट्रिंग बफर मध्ये काय डिफरन्स आहे. म्युटेबल, इम्युटेबल. हो, तेच सांगितलं. त्याच्यानंतर मग ते सांगितलं SCP वगैरे. SCP वगैरे सांगितलं. म्हणजे त्यांना ज्यावेळेस मी इंटरनल सांगत होते ना, त्यावेळेस त्या मॅमच्या म्हणजे मॅडम घेत होत्या ना इंटरव्ह्यू, वेगळी स्माईल होती. कारण मला अजून पण एक क्वेश्चन विचारला होता की पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन ती लाईन एक्सप्लेन कर. मग मी ती JVM पर्यंत एक्सप्लेन केली. मग त्यावेळेस म्हणलं ग्रेट आणि स्माईल पण दिली अशी नाही का. मग त्याच्यानंतर हा क्वेश्चन नंतर विचारला. मग आधी स्ट्रिंग बफर विचारलं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि क्लास काय असतं विचारलं, त्याच्यातला डिफरन्स विचारला. त्याच्यानंतर एक्सेप्शन हँडलिंगकडे विचारलं की एक्सेप्शन हँडलिंग काय असतं, रन टाईम एक्सेप्शन काय असतात, कंपाईल टाईम एक्सेप्शन काय असतात आणि त्या कशा हँडल केल्या जातात. आणि मग मी ते सांगितलं कशा हँडल केल्या जातात वगैरे. आणि त्यात मी सांगितलं की कंपल्सरी पॅरेंट क्लासने एक्सेप्शन कॅचच केली पाहिजे. बरोबर. ते नेसेसरी, तरच आपण एक्सेप्शन हँडल करू शकतो वगैरे ते सांगितलं. त्याच्यानंतर विचारलं पॉलिमॉर्फिझम काय असतं, इनहेरिटन्स काय असतं. ओके. इनहेरिटन्स सांगितलं की नाही का प्रॉपर्टीज वगैरे अचीव केल्या पाहिजे ते. बरोबर. रिअल टाइम एक्झाम्पल विचारलं इनहेरिटन्स. अच्छा. मग ते पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेनचं विचारलं. मग ते सांगितल्याच्या नंतर त्यांनी जावाचं बास केलं, खूप डीप मध्ये सांगितलं नाही का. मी सांगत होती अजून की स्ट्रिंग, ARGS वगैरे काय असतं. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन पर्यंत कमांड लाईन आर्ग्युमेंट पण तुम्ही सांगणार होता. स्ट्रिंग ॲरे, ARGS काय असतो. ओके. मेन पर्यंत सांगितलं की JVM कॉल करतो ते बरोबर मेन असतं. मग ते बोलले की बास वगैरे नाही का असं. मग ते बोलले की SQL येतं का. मग मी हो बोलली. मग विचारलं त्यांनी की फॉरेन की काय असतं, प्राईम की काय असतं, जॉईन्स काय असतात. जॉईन्सचे पहिले टाईप विचारले. मग मी 4 टाईप सांगितले, इनर जॉईन, आउटर जॉईन, क्रॉस जॉईन, सेल्फ जॉईन. मग ते इच अँड एव्हरी एक्सप्लेन पण केलं एक्झाम्पल्सही. 2 टेबल घेतले तर कसं आउटपुट येईल वगैरे. ते झाल्याच्या नंतर मग त्यांनी ते टेबल घेऊन एक्सप्लेन केलं ना तर ते व्हिज्युअलायझेशन मध्ये पण भारी राहतं. म्हणजे समोरच्याला कळतं की आपण एक्झॅक्ट काय सांगतोय. तसंच म्हणजे हा प्रॉपर वे आहे की 2 टेबल कन्सिडर करायचे, त्याच्यावरतीच वर्क करायच्या गोष्टी. गुड. मग त्यांचं पुढे काय होतं, म्हणणं काय होतं त्यावर. मग त्यांनी SQLचं तेवढंच विचारलं. कारण मी एक क्वेश्चन विचारला ते खूप सांगायला होतं डिटेल. जॉईन मध्ये. त्यात 2 टेबल घेतले, टेबलमध्ये कीज काय वगैरे. ओके. बरोबर. प्रायमरी की आणि फॉरेन कीचं पण तसंच विचारलं. त्यावेळेस पण टेबल घेऊन सांगितलं की काय असतं, त्यात नल व्हॅल्यू चालत नाही वगैरे ते पण सांगितलं. मग ते जास्त विचारलं नाही कारण मला टाइम खूप लागला ना बोलायला, असं ते सगळं सांगायला वगैरे. मग हे तर एवढंच विचारलं की काय असतं वगैरे असं. ओके. मग त्यांनी लगेच फीडबॅक काय कसं त्यांचं की त्यांनी विचारलं मला की काही क्रॉस क्वेश्चन्स, तुम्हाला काही क्वेश्चन्स तुम्ही काय विचारले. मी विचारलं त्यांना की नाही का तुम्ही कोणत्या फील्ड मध्ये वर्क करता वगैरे, आता रोल काय आहे. मग त्या मॅमनी सांगितलं की पॉवर BI मध्ये त्या वर्क करतात. पॉवर BI. आणि मी रिसेंटली जानेवारी मध्येच पॉवर BIचा एक कोर्स केला होता. हो का. मग ते खूप क्या बात आहे. म्हणजे जे बघितलं होतं ना जसं आता कोर्स मध्ये केलं सेम तसंच सांगत होत्या त्या की नाही का डॅशबोर्ड वगैरे क्रिएट केला जातो, म्हणजे व्हिज्युअलायझेशन भारी होतं वगैरे. बरोबर. मी पण बोलली मुळात व्हिज्युअलायझेशनचंच टूल आहे पॉवर BI. त्यामध्ये वर्क करत होत्या त्या मॅम. मग त्यांनी ते सांगितलं. मग मी पण बोलली की असं नाही का, मी पण आताच आहे मला थोडासा इंटरेस्ट त्या गोष्टीमध्ये. अरे वा. की बघितलंय, केले त्याचे पण क्लासेस मी असे नाही का, म्हणजे शिकली मी आता तेच. मग बस त्याच्यानंतर मग अजून विचारलं त्यांनी की अजून काही क्वेश्चन्स आहेत का. मग मी ते ID कार्ड विचारलं. ते बोलले की थँक्यू, मी तर विसरलीच होती नाही का. अच्छा. नाही मला पुन्हा शेड्यूल करायला लागला असतं तुमचं इंटरव्ह्यू. हो का. हो. म्हणजे ते मॅन्डेटरी होतं. ते कंपल्सरी होतं. ओके. ओके. गुड. खूप छान इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स आहे. म्हणजे सगळे ओव्हरऑल गोष्टी कव्हर झाल्या. म्हणजे रेझ्युमेचं मला वाटतं रेझ्युमे जर प्रॉपर गोष्टी असतील की आपले प्रोजेक्ट्स आपल्याला काय येतं त्याची प्रॉपर इन्फो आपण दिलेली असेल त्याच्या बाहेर ते जातच नाहीत मुळात रेझ्युमेवरच. सो सगळ्यांना आता लक्षात आलेलं असेल की आपला रेझ्युमे तर बोलका असला पाहिजे पण जे शब्द आहेत ते खरे असले पाहिजेत.
खरं म्हणजे स्वतः प्रोजेक्ट केलेला असला पाहिजे, कारण फ्लो कसं असतं बऱ्याचदा इंटरव्ह्यूअर आपल्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतात, क्रॉस क्वेश्चन बऱ्याचदा करतही नाहीत, पण काही इंटरव्ह्यूअर असतात की जे तिथे चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करतात, की त्यांना जाणून घ्यायचं असतं की हे तुम्ही कसं सॉल्व्ह केलं आहे वगैरे. सो अशा सिनरीमध्ये प्रोजेक्ट स्वतः करणे हे बेस्टच राहतं. सो तुम्हाला साक्षीचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स नक्कीच आवडलेला असेल. होप तुम्हाला हा इंटरव्ह्यू तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी मदत नक्की करू शकेल. यस, थँक्यू सो मच.